मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे यांच्याकडून स्थगित करण्यात आलं। आता उपोषण होणार नाही, समोरासमोर लढाई होणार असं जरांगे म्हणाले। मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय। तर मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास मुंबईत येण्याची तयारी करणार, मराठा समाजाची राज्यामध्ये पुन्हा एकदा बैठक बोलावणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो, बंद करत नाही। हे आंदोलन आपण स्थगित करतोय। हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उचलून त्या मंडळामध्ये, सांस्कृतिक मंडळात ठेवा। तुम्हाला इथं ते सभा मंडप करायचं। आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही। आता समोरासमोर लढायची तयारी ठेवायची। आता सांभाळा, गोरगरीब मराठ्यांना सांभाळा, त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही। पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे। मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणार आहे मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबईची। काय सांगाल तुम्ही? जरांगे पाटलांची आता भेट घेतली, काय चर्चा झाली? आनंदाची बाब आहे। पाटलांनी उपोषण या ठिकाणी स्थगित केलेलं आहे।